महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते अत्रिपुत्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 अत्रिपुत्रो तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते 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 श्री राम जय राम श्री राम जय 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 राम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर सम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज काशीखंडामध्ये बिंदू माधव तीर्थ नावाचं तीर्थ आहे। या बिंदू माधव तीर्थाला आणखीन एक नाव आहे पंचनद तीर्थ। या ठिकाणी नाथ महाराजांनी भागवतावरची टीका लिहिली म्हणून त्याला दत्तात्रय तीर्थ सुद्धा नाथांपासून नाव पडलं आहे। आणखीन एक नाव आहे जे सगळे दत्त संप्रदायी आहे पंचगंगा स्थान, म्हणजे 5 नद्या तिथे एकत्र येऊन काशीला मिळालेल्या आहे म्हणून त्या ठिकाणी दत्त संप्रदायाचे लोक जाऊन स्नान करीत असतात।
असं हे बिंदू माधव तीर्थ. आता सुरुवातीचं नाव बिंदू माधव आहे, मग हे असं नावं का पडत गेले, तर त्या ठिकाणी तशा प्रकारच्या घटना घडत गेल्या आहे. काशीमध्ये परम उत्तम असं पंचनद तीर्थ आहे. याला पंचनद तीर्थ असं का म्हणतात, असं अगस्तीनं कार्तिक स्वामीला विचारलं आहे. कार्तिक स्वामी हे भगवान शंकराचे प्रथम पुत्र आहे. त्यावेळेला किरणा, धूपा, पुण्यशीला आणि सरस्वती, गंगा आणि यमुना या 5 नद्या तिथे प्रगट झाल्या आहे. प्रगट होणं वेगळं आणि वाहत येणं वेगळं. कोणकोणत्या? किरणा, धूपा नाही धूतपापा, पुण्यसलिला, सरस्वती, गंगा, यमुना या 5 नद्या त्या ठिकाणी आहे. म्हणून ते 5 नद्यांचं पंचनद एक तीर्थ झालं आहे. म्हणून त्याला पंचनद तीर्थ असं म्हणतात. हे तीर्थ त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. इथे स्नान केल्यानं पुनर्जन्म लभ्यते. इथे पिंडप्रदान वगैरे काही होत नाही, फक्त साधकानं जायचं, घाटावरच आहे तिथे स्नान करायचं आणि आपल्या गुरुनं दिलेल्या जपाचा मंत्र करायचा. जप साधन किंवा ध्यान साधन, तिथे काशीतले विद्यार्थी आपले वेदाचे मंत्र म्हणत बसतात. 2 किंवा 3च पुरोहित असतात तिथे. ते पुरोहित फक्त स्नानाचा संकल्प सांगून देण्याचंच काम करतात. म्हणून त्या ठिकाणी स्नान केल्यानं पुनर्जन्म लाभत नाही. तीर्थात स्नान करणाऱ्या मनुष्याला ब्रह्मांडाचा भेद करून तो ऊर्ध्व दिशेने जातो. हे जे ब्रह्मांड आहे, आता ते आकाशातलं ब्रह्मांड आणि आपल्या मस्तकात असलेलं ब्रह्मांड सारखंच आहे. मग हे ब्रह्मांड जे आहे, या ब्रह्मांडातून भेद करून प्राण बाहेर पडतो. म्हणजे ऊर्ध्वम गच्छन्ति सात्विकः, राजसा मुखम नेत्रम कर्णम. राजस लोक मुखातून प्राण जातो, कानातून जातो आणि डोळ्यातून जातो. अधो मार्गेन तामसा. विज्ञानामध्ये एक इंजेक्शन निघालेलं आहे. जर मनुष्य जात असेल आणि त्याला तुम्हाला घरी नेऊन त्याचा प्राण सोडायचा असेल, तर त्याच्याकरता एक इंजेक्शन आहे. ते दिलं की तो प्राण असा अटकतो तिथे, आणि तुम्ही घरी नेल्यावर त्याला उभं केलं की त्याच्या शरीरातून अधोमार्ग सुरू होतो. पाणी बाहेर पडतं आणि मलही बाहेर पडतं. म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगितलं, ते इंजेक्शन देऊ नका. ज्या मार्गाने जायचं असेल ना त्या मार्गाने जाऊ द्या. कारण तो जर मुख मार्गाने जाणार असेल तर तुम्ही औषध देऊन त्याला अधोमार्गाने नेत आहे. ते सांगून ठेवायचं पोरांना, नाही तर पोरं गडबड करता. बाबा घरात गेले पाहिजे, घरात गेले पाहिजे. तर काही नाही, सगळी भूमी कोणाची आहे? बस त्याचं नाव घ्याल, ती भूमी त्याच्या नावाने पवित्र होते. मोठ्याच मुलाकडे प्राण गेला पाहिजे, लहानाकडे नाही गेला पाहिजे, रिकामी उद्योग आहे. कारण मोठ्याने आपलं कधीच काही केलं नाही, मग त्याच्या घरी कशाला जायचं? अरे म्हटलं, तू इतका पक्का आहे, त्याच्या पोराच्या पोटी जन्माला येशील. हा जीव फार पक्का असतो, तो संतापतो, पण वेळेवर मोहाने ग्रस्त होऊन जातो. काल रात्री ऐकलं, सखुबाईच्या आईवडिलांनी काय सांगितलं, बेटे आता आम्हाला विसरून जा. असे आईबाप मिळायला पाहिजे. असं काय झालं, देव तिच्या घरी राबला. तिने काय केलं, फक्त नाम घेतलं. म्हणून नामाचा अभंग, मागच्या वेळेस विनवणी अभंग सांगितला आणि यावेळेला नाम अभंग सांगितला. कारण आपण सुद्धा देवाची विनवणी केल्याशिवाय, जगात विनवणी ही सगळ्यांना प्रिय आहे. दानवांना, मानवांना, राजांना, ब्राह्मणांना, सगळ्यांना. आई वडिलांना सुद्धा विनवणी केली तर ते आनंदित होतात.
म्हणून विनवणी नाही आहे. ते 2 संत बोलून गेले त्याच्यावर. आज सकाळी माझ्याकडे तीच उपाधी आली होती. मुलीला ते करायला नाही सांगितलं तर मुलगीच निघून गेले. असे रडत ते लोक की विचारता सोयीने. म्हटलं पहा, जगात रडणं चाललं आहे पण संतांची ऐकण्याची तयारी नाही आहे. मुलगा गेला तर मनुष्य कमी शोक करतो, मुलगी गेली तर जास्त शोक करतो. पण हे मुलीच्या आईला पटायला पाहिजे, माझी मुलगी पुढे चालली आणि तुम्ही तिला मागे लोटताय, असं नवऱ्याला म्हणते बाई. असे दिवाने आहे, लक्षात ठेवा. लोक काय प्रश्न विचारायला येतील याचं हे राहिलेलं नाही आहे. ते म्हणता आमच्या म्हणण्याप्रमाणेच झालं पाहिजे असं काही जगात नसतं. ते काही घटना घटित आहे आणि काही विधिलिखित घटित आहे. काही आपल्या कर्मानं निर्माण झालेले आहे. काय झालं आहे? कर्मानं. म्हणून इथे पुनर्जन्म मिळत नाही. तो ब्रह्मांडाचा भेद करून ऊर्ध्व मार्गाने जातो. पूर्ण माघ महिनाभर प्रयाग क्षेत्रात केलेलं स्नान हे काशीमध्ये पंचनद तीर्थावर एका दिवसाच्या स्नानानं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी या पंचनद तीर्थावर पितृतर्पण आणि बिंदू माधवाची पूजा हे केल्यानं पुनर्जन्म लाभत नाही. सत्ययुगामध्ये या तीर्थाचं नाव धर्मनद होतं. त्रेतायुगामध्ये धूत पाप हे नाव होतं. द्वापार युगामध्ये बिंदू तीर्थ आणि कलियुगामध्ये पंचनद तीर्थ असं. कारण दत्तात्रय रोज काशीला स्नानाला जातात आणि तिथे स्नान करतात. म्हणून ते दत्तात्रयांच्या स्थानाचे. म्हणून दत्तात्रय संप्रदायाचे लोक ते आज बिंदू माधव म्हणजे पंचनद तीर्थावर स्नान करतात. पंचनद तीर्थामध्ये दत्तात्रय राहतात. भगवान विष्णूंनी हा सगळा वृत्तांत शंकरांना सांगितला आणि हा वृत्तांत सांगण्याकरता गरुडाला पाठवलं की तू जाऊन भगवान शंकराला सांग की माझं हे बिंदू माधव तीर्थ आहे, या काशीमध्ये तुम्ही राहा, म्हणजे तुमचाही मला सहवास घडेल आणि माझाही तुम्हाला सहवास. पण 2 मित्र दूर राहता कुठेतरी. ते म्हणतात रे आपल्याला एकत्र राहायचं आहे ना, तुझ्याही घरी नको माझ्याही घरी नको, तूही ममरावरला ये मी ममरावरला येतो. कारण दोन्ही एका मताने राहू. तसं शिव आणि विष्णू हे काशीमध्ये एका मताने राहतात. म्हणून आपल्या 11व्या अध्यायात लिहिलं आहे शिव थोर विष्णू लहान. असं जो म्हणेल कुंभी पाकी घालावे त्याशी. तरी ऐकता का तुम्ही? नाही. कारण हे दोदूबुवा सुकडूबुवा माधवबुवा ऐकतच नाही. त्यांना भेद करायचा मोठा आनंद होतो आणि भेदानं मग काय होतं, अमंगळ होत जातो मनुष्य दिवसेंदिवस. कोणाचंही पाहून घ्यावं. ग्रहण करायचं असलं तर करावं, नसेल ग्रहण करायचं तर तिथे वाद करू नये. म्हणून पुढे भगवंतानी सांगितलं की एक तपस्वी तिथे तपश्चर्या करून शंखनाद करत होता. त्यावेळेला तो शंखनाद ऐकून भगवान त्या तपस्व्याला दर्शन दिलं आणि म्हणाले, तपस्व्या तू शंखनाद करून मला प्रसन्न केलेलं आहे, सांग आता तुला काय देऊ मी प्रसन्न झालो. तेव्हा तो अग्निबिंदू नावाचा तपस्वी म्हणाला, महाराज मी तुमचं स्तवन केलं, तुम्ही मला प्रसन्न झाले, म्हणून या सरोवरावर अग्निबिंदू असं नाव द्या. तेव्हा अग्निबिंदू म्हणाला, प्रभो सर्व प्राण्यांना विशेषतः मुमुक्ष लोकांच्या कल्याणाकरता हे पंचनद तीर्थ सदैव
मी या तीर्थात असावं आणि माझी भक्ती राहावी. हे ऐकून भगवान प्रसन्न झाले. हे मुनी, तू म्हणशील तसं होईल आणि तू म्हणशील तोपर्यंत मी काशीत या ठिकाणी राहील. मग म्हणाले, देवा असं करा ना, तुमचं आणि माझं नाव मिळून एक नाव द्या याला. म्हणून बिंदू हा ऋषी आणि माधव देव, म्हणून बिंदू माधव. असं डबल नाव झालं तिथे. तपस्वी हुशार होता. आपल्या स्वतःच्या नावामध्ये काय महत्व. जर तुम्ही इथे राहणार आहे बिंदू माधव तीर्थावर, त्या बिंदू विष्णूच्या मंदिरामध्ये अर्धी मस्जिद झाली आहे औरंगजेबाच्या वेळेला, अर्ध मंदिर राहिलं आहे. खाली ते तीर्थ आहे आणि वरती बिंदू माधवाचं मंदिर आहे. तर अर्धी मस्जिद आहे आणि अर्ध बिंदू माधव तीर्थ आहे. म्हणून त्यावेळेस सगळ्या भक्तांना मुक्ती देण्याकरता इथे यावं. या पंचनद तीर्थामध्ये जो स्नान करेल त्याला जन्ममरणातून मुक्ती मिळेल. भगवान विष्णू म्हणाले, तू मागितला तो वर पूर्ण होईल. तुझ्या अर्ध्या नावानं आणि माझ्या अर्ध्या नावानं इथे लक्ष्मी वास्तव्य करेल. बस. आणि जे जे येतील या बिंदू माधवावर स्नान करतील ते लक्ष्मीवंत होतील. बघा, म्हणून तीर्थावर स्नान करायचं आहे. आता लोक म्हणजे तिरुपतीला सुद्धा पुष्करणी नावाचं तीर्थ आहे. स्नान नाही केलं तर लक्ष्मी प्रसन्न होती. मग यांनी काय काढलं, तिथून निघायचं कोल्हापूरला यायचं. तिरुपतीचं दर्शन घ्या, तिथेच लक्ष्मी आहे. बालाजीच्या चरणाच्या जवळच लक्ष्मी आहे. लक्ष्मी काय करते नेहमी बालाजीचे, नक्की असं आहे ते चरणाजवळ वास्तव्य करते लक्ष्मी भगवंताच्या. पण लोक काय करतात, नुसते लक्ष्मी करता प्रयत्न करतात. त्यामुळं या बिंदू माधव तीर्थाच्या ठिकाणी जे स्नान करतील त्यांच्याजवळ लक्ष्मी राहील. म्हणाले का, तर या तीर्थामध्ये स्नान करून जे माझं आणि लक्ष्मीचं नाव बरोबर घेतील तेव्हा त्यांच्याकडे ती अखंड लय. नाही तर ही एकटी गेली ना तर दुर्बुद्धी निर्माण करून देते. म्हणे तिला कंटाळा आला की आपली बुद्धी फिरवून देते, त्याला मद्यपानाकडे लावून देते, लक्ष्मी निघून जाते. माझ्याबरोबर जर असली तर त्या साधकाची बुद्धी इकडे तिकडे फिरणार, दही खाऊ का मही खाऊ असं करणार नाही. तो आपलं तसंच असतं, हे करू का ते करू का ते करू का. म्हणून काल नामाचा महिमा सांगितला. आपण सत्कर्म करत राहा आणि मंगल बोलत राहा. मंगल म्हणजे भगवंताचं स्मरण. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. जन्म मरण. अथवा आपल्या पांडुरंगाकडे लोक आले की पांडुरंगाचं नाव घेतात, वृंदावनात गेले की राधाकृष्णाचं नाव घेतात, काशीला गेले की शंकराचं नाव आहे. याचा अर्थ याच्यात भेद नाही. पण लोक हे आमचं क्षेत्र आहे, ते तुमचं क्षेत्र आहे, हे आमचं आहे असं करत राहतं. आणि त्यामुळे काय होतं, अज्ञान वाढत जातं. आता क्षेत्रभूमीचं पुण्य लोकांमध्ये राहिलं नाही. जर त्या क्षेत्रात लोक राहतात तर ते लबाडी करतील का. मग आज जर लबाड्या चालल्या आहे तर तुम्ही क्षेत्रामध्ये असून सुद्धा काही उपयोग आहे का, नाही. सकाळीच मला गजानन महाराजचा प्रसाद आला, तर त्याच्यात ती खोबऱ्याची वडी होती. म्हणजे पूर्वी लाडू देत होते, आता खोबऱ्या वड्या. ते संस्थान इतकं बुद्धिवान आहे की जे नारळ येताना त्याचे लगेच यंत्रानं किस काढतात, त्याच्यात साखर घालतात आणि तो प्रसाद वाटत असतात. ते काहीच बाजूला जातं. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. आपलं ते अमृतकर होते ना, ते इकडून न येतात ते मागच्या दरवाजाने आलं. मी नेमका 10:30 ते 11:15 फिरायला लागला. तो म्हणे, दादा का रे. म्हटलं इतक्या लांब कशाला आला. त्या पोरीच्या नावाने एक 30 रुपयाचं नारळ घेऊन येईन तिकडे. कारण हे देवाच्या महादेवाच्या पूजेचं नारळ आहे.
ते कर्मांतराला तुला नारळ, पण माणूस 10 रुपयाकरता कुठे आला आणि कोण गेलाय? काय जीव आहे बघा. साडूला सांगतो तू 10 रुपयाला भेटतं त्यांच्याकरता घेऊन जातो ते ठीक आहे, पण त्या पोरी करता करायचं आहे ना रे नथ्या. मी असं कंटाळून बोललो त्याला. एकटा आला मागच्या दरवाजानं. माणूस काय 30 रुपयाला मिळेल ना बाहेर, कोणाकरता पाहिजे ते? नाही म्हणे बुवाला जाणार आहे ना. मला का सांगावं वाटतं की पुन्हा तुमच्यासारख्याने तशी पुनरावृत्ती करू. लक्षात ठेवा. काय बरं स्वतःला आणखी इतक्या दिवस जर तुम्ही कथा श्रवण करून पुण्य श्रवण करून असं वागत असाल तर आमच्या कथेला काय किंमत आहे? म्हणजे गंमत म्हणून आले तुम्ही. अंजन घाला डोळ्यात, गुरु अंजने विण ते कळणार नाही. त्याला तशी अवस्था यावी लागते. मनुष्य किती प्रयत्न करेल धडापडेल, नेहमीच वाचवतो. अरे पण काही ठिकाणी तरी मन प्रसन्न ठेवून करा. जो जीव असतो त्याची आपल्याला 13 दिवसापर्यंत बोळवण करायची असते आणि ती सगळी बोळवण करताना गंधमुक्ताच्या दिवशी पुण्यवाचन करून त्या जीवाला मुक्त करायचं असतं. अन्य क्षेत्रावर काय होतं ते नाही, आपल्या घरी काय करायचं एवढं लक्षात ठेवलं. म्हणून आपण स्मशानातलं उरलेलं जे सामान आहे ते तिथे सोडून देतो, कारण ते समर्पण. कोणाला उपयोगाला आलं तर ठीक आहे, ते नाही तर ते टाकून द्यायचं, कारण ते सगळं त्या जीवाकरताच असतं. विद्वान ब्राह्मण जर असला ना ते उरलेलं तीळ जो सुद्धा यजमानाच्या हातात देतो, ठाक चित्ताय स्वागतम चित्ताय नमः टाकून द्यायचं. परवा मला एक ग्रस्त शंका विचारायला आले. त्यांच्या वडिलांनी डोळे दान केले, आता ते डोळे तर काढले गेले, गेल्या प्राण गेल्यावर काढले. दादा बिना डोळ्याचे गेल्यावर पुढच्या जन्मी जर हे आंधळे आले तर मी काय करू? त्याने काढू दिले ते बापाच्या वचनाप्रमाणे. पण म्हटलं माझ्याही बुद्धीला चक्कर खाऊन गेलं. चला असं तर आयुष्यात कोणी विचारलं नाही, हे तुझी काय इच्छा आहे? म्हणजे त्या ठिकाणी दुसरं काही धातूचं करून ठेवलं. मी त्याला सोबत 2 कवड्या ठेवून दे म्हटलं, कारण आपण देवीचे किंवा याचे डोळे कवडीने बनवतो, तेवढी बुद्धी माझ्या डोक्यात होती. तो म्हणे जर 2 डोळे सोन्याचे करून ठेवले तर म्हटलं तुझ्यासारखा पोरगा नाही. कारण मला त्याला एवढं मोठं सांगणं माझ्या बुद्धीला, कवडी माझ्या लक्षात होती. आपण कवडी देवाची बनवतो, चिटकवून देतो आणि त्याच्यावर डोळ्याचा आकार करून देतो प्रतिमेला. पांडुरंगाचे डोळे सुद्धा तसेच करावे लागतात. म्हटलं हे कोणाला सांगू नको, नाही तर ते काय करते आस्तीच्या दिवशी धुंडी वढा डोरं सोपे नसतात. आमच्याकडे पटनाईक साहेब होते आणि हे वेलवेट आहे ना, तर तुम्ही बसत होते इतक्या दिवस, म्हणजे 90पासून ते वेलवेट होते, आता तुकडे झाले त्याचे, तो वापरतो आहे. तर एक दुसरा पटनाईक त्या पेपर मिलमध्ये होता आणि त्यांच्या मुलाने ती चांप गाडी घेतली आणि जाता जाता तो ॲक्सिडेंट झाला आणि गेला. मला पटनाईक साहेब म्हणे दादा चला आपण त्याच्या मुलाला ठेवायला जाऊ. आता एवढा मोठा ऑफिसर मला म्हणाल्यावर मी गेलो तर तो ती बाई स्नानाच्या वेळा ती अंगठी काही काढू दे ना लोकांना. नाही माझं एवढं सोनं गेलं आणि काय सोनं काढतात. त्या नवऱ्याने आम्ही 3ऱ्या दिवशी आस्ती करायला गेलो तो आमच्या आधी सगळ्यांच्या आधी तिथे गेला होता आणि काडीनं ते अंगठी शोधत होता आणि पटनाईक साहेबांना ते पाहिलं. बोले दादा चलो. म्हणजे क्या हो गया?
देखो बोले हो तोंडात त्यांची ती शिवी आली वो झालं सोना ढूंढ रहे बोले मैं क्या ढूंढते हो म्हणजे 6 महीने पहले दिन ही बोला था तुमको पर अब तुमने मेरा सोना नाही. आम्ही मागच्या बाई परत आलो हे त्या माणसाला ते सहन नाही झालं की त्या बाईने ती अंगठी जाऊ दिली ना हा आपल्या आधी येऊन इतकं वाईट वाटतं. त्या स्मशानातल्या कोणी माणसाने सोरलं तर ते गौड आहे. म्हणून तुम्हाला नेहमी सांगून ठेवतो नदीवर कधी नवा तांब्या वाढला तांब्याचा तो उचलायचा नाही. कारण तो एखादा माणूस अस्थी टाकून आणतो त्याच्यात आणि त्या अस्थी टाकल्या की तो तांब्या तिथे ठेवतो. आपण म्हणतो तांब्या सापडला गंगा मैया प्रसन्न झाली. म्हणून जुने लोक काय सांगायचे मडकं घेऊन जाय. त्यांचं सांगणंच ते होतं की त्याचा दुरुपयोग कोणी करत पण तुम्हाला जुनं ते पटत नाही. असंच वापरायला सांगितले तिथे स्मशानामध्ये साधनं की त्याचा कोणी दुरुपयोग करणार यदा कदाचित त्या दुसऱ्याला काही कळत नाही त्याला वाटतं तो घेऊन जातो त्याला होते बाधा. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या शास्त्रानं लावून ठेवलेल्या आहेत या अशाच आहे. तुम्ही ती किरडी जर अशी लाकडाची टोकराची अशी सोडून दिली तर काही वेळाने तिथे मांग लोक जातात आणि टोकर घेऊन जातात आणि त्याचंच साहित्य करून द्या म्हणून लोक काय करतात तिला मोडतात आणि चितेमध्ये टाकून हां हे झुंडातच राहतात कुठे कुठे आणि त्याचा उपयोग करून घेतात. कारण त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते ठीक आहे पण सर्वसाधारण जीवाला त्याची बाधा होण्याची भीती असते म्हणून त्याज्य त्याज्य त्याज्य. म्हणून त्यावेळेस हा अग्निबिंदू देवाला म्हणाला भगवान विष्णूने सांगितलं तू वर मागितला तुझ्या नावानं माझ्या नावानं हे प्रसिद्ध होईल पण इथे लक्ष्मी राहील. काशीमध्ये महापापाचा नाश होईल. पुण्यात्मे आणि पुण्यमय पंचनद तीर्थावर सदैव पूजा होत राहील. आणि जो पंचनद तीर्थावर स्नान आणि पूजा करेल त्याला संसार भयनाशनम. कारण काशी कशी आहे संसार भयनाशनम. संसाराचं जे भय आहे त्या भयाचा नाश करणारी काशी आहे. म्हणून ज्याच्या हृदयामध्ये पंचनद तीर्थ म्हणजे बिंदू माधव निवास करेल तो सदैव धनरूप लक्ष्मी आणि मोक्ष रूपी लक्ष्मी त्याच्याजवळ वास्तव्य करेल. म्हणून मी हे सांगायला घेतलं. माणूस जातो आहे बिंदू माधव नाही का जायचं आहे तिथे. धनलक्ष्मी आणि मोक्षलक्ष्मी दोन्ही सांगितले भगवंताने. मोक्षाला जाताना सुद्धा ज्याचं मन तृप्त होतं तो मोक्षाला जातो. मनुष्याचं मन जे आहे ते भोगाने कधी तृप्त होत नाही. म्हणून अशी तिथे पंचनद तीर्थावर स्नान केल्यानंतर मनुष्याला मोक्षलक्ष्मी प्राप्त होते. आणि म्हणून तिचं वास्तव्य आहे तिथे सर्व पातकांचा नाश करणारी आहे. हे श्रेष्ठ तीर्थ तुझ्या नावाने बिंदू माधव नावाने ओळखलं जाईल. तू बिंदू तपस्वी मी माधव आणि ही लक्ष्मी. इथे आनंदकन परम पवित्र राहील. या पंचनद तीर्थात अधिक पवित्र आहे. येथे माझं वास्तव्य आहे अधिक पुण्यकारक आहे. भगवान विष्णूनं असं सांगितल्यावर अग्निबिंदूनं भगवंताला साष्टांग नमस्कार केला आणि तेव्हा भगवान म्हणाले अग्निबिंदू तू आपल्या उजव्या हातानं माझ्या सुदर्शन चक्राला स्पर्श कर. भगवंताचं जे सुदर्शन चक्र आहे त्याला उजव्या हातानं स्पर्श कर. आणि त्या क्षणी विष्णूच्या कृपेनं तो सुदर्शन झाला. नंतर आपल्या सेवा प्रभावाने तो परमेश्वराच्या कौस्तुभमणीमध्ये एकरूप झाला. आणि पंचनदाच्या कथ्याच्या पुण्यकारणानं भगवंताने बिंदू माधवाची परमकथा काशी निवासी लोकांना सांगितली. म्हणून काशी निवासी लोक
रोज जरी नाही गेले तरी माघ महिन्यामध्ये बिंदू माधव तीर्थावर जाऊन स्नान करतात आणि पुण्यात्म होऊन जातात. म्हणून ते बिंदू माधव तीर्थ आणि ते म्हणजे आपल्या नाथ महाराजांचं, तिथे नाथ महाराज दत्त बसवून आलेले आहे, दत्ताची मूर्ती आहे. म्हणून अशा प्रकारे हे बिंदू माधव तीर्थ, या बिंदू माधव तीर्थाला अशी महिमा आहे. आज भक्तमाल ग्रंथामध्ये पृथ्वीराज चव्हाणांची कथा आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या विषयामध्ये सूर्यवंशामध्ये रामजीच्या वंशधर आहे. हे पृथ्वीराज चव्हाण जे आहे ते रामाच्या सूर्यवंशातले आहे. आता जे वंश लोक होते त्यांनी इतक्या दिवस कधीच हक्क दाखवला नाही. त्या जागेचे कागदपत्र त्यांच्याजवळ होते, त्यांनी सरकारला देऊन टाकले. आता सरकारला वाटलं भाऊ यांच्या नावावर कागदपत्र आहे, ते हे मंदिर आमचं आहे. नाही म्हणे, हे तुम्हीच सांभाळा, आम्ही इतक्या दिवस काही बोललो का? म्हणजे नाही, हे कागदपत्र तुमच्या नावावर करून घ्या. इतक्या दिवस सांभाळून ठेवलं होते त्या जन्मभूमीचे कागदपत्र, तरी कधीच दावा केला. कारण प्रभूच्या वंशाचे आहे ना, म्हणून आपण ज्या वंशाचे आहोत त्या वंशाचं काहीतरी आपल्या अंगी भूषण. आपण शिवाजीचे वंश म्हणतो होतो आणि सत्य बिलकुलच ठेवत नाही. शिवाजीनं सत्य कधी सोडलं? त्यांच्या त्या राजधानी गडावर डान्स काढून टाकले, तेवढं प्रकरण निघालं. ते असं आहे, पकडले. बरं, ते यांचेच निघाले सगळे. म्हणजे ते थोडीफार तरी जागा पवित्र ठेवली पाहिजे ना. म्हणून त्यावेळेस आपण क्षत्रिय म्हणवतात. अमरेश चंद्र सेनाचे पुत्र पृथ्वीराज हे अमरेश सेन जे होते त्यांचे पुत्र. यांची माता भगवती देवी, आईचं नाव भगवती होतं आणि हे चव्हाण वंशाची कन्या होती. म्हणजे इकडून चव्हाण आणि इकडे रघुवंश. पृथ्वीराज सगळ्यात मोठे पुत्र होते. यांच्या पित्यानं फाल्गुन शुद्ध पंचमीला 1559ला अमरुकी नावाच्या गादीवर यांना बसवलं. इथे पहिल्यांदा सांप्रदाय चतुर्नाश नावाचे महाराज होते. यांनी या घराण्याला अनुग्रह दिलेला होता. म्हणून मोठी राणी जी होती ती लुणाकर राजाची पुत्री होती. तेही याच संतांचे अनुग्रहित होते. म्हणून संतांच्या संबंधानं यांच्याकडे विवाह संबंध होत असे. संत सांगतील त्या विवाहाशी संबंध करायचे. संत कसे लग्न लावत होते माहिती आहे का? किंवा तुम्ही चांगलं घराणं आहे, हे घराणं गरीब आहे, राजघराणंच आहे पण गरीब आहे, तुमची त्यांना मदत होईल आणि त्यांची तुम्हाला मदत, असे लग्न लावायचे संत. आपल्या अंमळनेरचे सखाराम महाराज अजूनही वेळ अमावस्येला वधूवरांचे संबंध जोडवण्याचे प्रयत्न करतात. अजूनही लोक येतात, महाराज हा माझं शिष्य परंपरा आहे, देऊन टाक. तो म्हणतो करून घे, तुमचं काय मोडायचं ते मोडून घ्या. पण संतांच्या संबंधानं संबंध जोडले जातात. कारण दोन्ही कुळांची ग्वाही कोण देतो? संत, सद्गुरू. आता कुळाची ग्वाही द्यायला कोणी तयार नाही आहे. लोक म्हणतात तुम्ही तुमचा तपास करून घ्या, आम्हाला काही जास्ती माहिती नाही. तपास करून घ्या म्हणजे सत्यनारायण झाला जाय, असं आहे. मी काही वेळा असं लिहून देतो ना की मुलीच्या मामाकडून लग्न जमेल. तो मुलीचा बाप माझ्याकडे पाहतो, काय दादा असा भिकारचोट आहे तो, काय पाहिजे? आणि महिन्यानं येतो, दादा त्यानंच जमवलं. म्हटलं तू अजून भिकारचोट म्हणतो, त्याला काय म्हणावं तुला? हां, अरे तो आपला संबंध आहे त्याचा. कारण आता हा याचा स्वभाव कठीण असल्यामुळं तो यांच्या भानगडीत पडत ना. पण बाईने सांगितलं की, दादाने सांगितलं की मामाकडून जमेल. मामा लागला कामाला ना, पटकन काम
म्हणून नेहमी शालकाला हलकटसारखं बोलू नये आणि डोक्यावर घेऊ. हा, दोन्ही लक्षात ठेवायचं. नाही तर तो डोक्यावर बसला की पुसलं. कोण कोणाच्या डोक्यावर बसला होता? धृतराष्ट्राच्या डोक्यावर कोण बसला? शकुनी. म्हणजे तेही सांगून ठेवलं पाहिजे ना, नाही तर तुम्हीच तर सांगितलं होतं. लक्षात ठेवा, मामा तो मामा, शकुनी मामा, इतर मामा करती तनाना. म्हणून त्यावेळेस पृथ्वीराजांची सुद्धा पत्नीप्रमाणे भक्तिभावावर प्रभात वाढायला लागला. मेवाडमध्ये चित्तोडगडचे महाराणा मोकले यांची दुसरी कन्या पृथ्वीराजांना देण्यात आली आणि तिथेही भक्तीचा संबंध साधला. दोन्ही घराणे वारंवार संत दर्शन आणि सत्संग घडवून आणत असत. त्यामुळे पृथ्वीराजांना दोन्ही सासरांकडे सत्संगाला जावं लागत असे. जेव्हा प्रसंग होतील तेव्हा हे जायचे. त्यामुळे दोन्ही पत्नी एकाच गुरुच्या अनुग्रही आणि दैवयोगाने या दोघांनाही म्हणजे पृथ्वीराजांना त्यांच्या वडिलांनाही सुद्धा त्या संताचा अनुग्रह. म्हणजे तिथे दोन मत नाही झाले, कारण गुरु परंपरा एकाच घराण्याची पाहिजे. दोन घराणे आले की भानगड होता. आता हे आधुनिक लोक काय म्हणतात? काही खा ना आमच्याकडे या. जुने लोक म्हणतात हे खाऊ नका ना आमच्याकडे या, आणि खात असाल तर येऊ नका. मग लोक कुठे जातात? असं आहे. म्हणून त्यावेळेला पुढे पृथ्वीराज चव्हाण हे भाऊक भक्त बनले, पण पराक्रमामध्ये हे सगळ्यात पुढे होते. महाराणा सांगा हे बाबराच्या जवळ भरतपुराच्या ठिकाणी प्रसिद्ध यांनी युद्ध केलं आणि त्या ठिकाणी आपल्या सेनेचं साह्य घेऊन पराक्रम करून सगळ्यांना विपरीत करून टाकलं. पण त्या युद्धामध्ये युद्ध संपायच्या वेळा यांना मूर्छा आली होती. सगळं युद्ध आटपल्यावर आणि ते पडले. त्यांची चिकित्सा करण्याकरता श्री बालाबाई ही त्यावेळेला गेली आणि तिने त्यांची चिकित्सा करून त्यांना आपल्या गुरुकडून वनस्पती हुंगवली आणि पृथ्वीराज चव्हाण जागृत झाले. त्या बालाबाईच्या वडिलांनी बालाबाईला पृथ्वी चव्हाणांना देऊन टाकलं. का दिलं? तर ही वनस्पती शास्त्रामध्ये हुशार आहे. क्षत्रियांना नेहमी असे प्रसंग येतात तर हिने पृथ्वीराजांना सांभाळावं. याच्याकरता कितवं लग्न झालं? 3रं. आपल्या राजांना सुद्धा 8 लग्न करायचे कारण आहे, उघडणे गेले करावे लागले त्यांना, नाही तर लोक बाहेर गेले असते, तिकडे फुटीर झाले असते. म्हणून त्यांना आपल्याकडे घेतलं, त्यांच्या स्त्रिया केल्या. बोलताना आपण काही बोलून जातो. धर्मरक्षणाकरणे स्वीकार केला, संबंध जोडले, संबंध तोडले, असलेले संबंध वाढवायचे आहे, तोडायचे नाही. कोण शिकवतं? छत्रपती. आपण साल्याच्या पोराच्या लग्नाला पायने ढाणाटून घडे तोंड नाही पाहणार. लोक विचारणार नाही का मोठा जावई गावरे आला म्हणून. गेलं पाहिजे. नको गोड खाऊ, शेव खाय, बुंदी खाय, जाय. तिथे उणीव पडू देऊ नका आणि कलंक होईल असं वागू नका. संबंध जोडा, संबंध वाढवा. पुढे 1564 मध्ये यांना एकूण 9 राण्या झाल्या आणि 19 पुत्र होते. 19 पुत्र होते. पृथ्वीराजांचे एक पुत्र भारमल हे गादीवर बसले आणि भारमलाचे पुत्र भगवंतदास हेही मोठे भारमलानंतर गादीवर बसले. भगवान दासजी आणि भारमल हे दोन्ही पुत्र
अकबराला त्यांनी आश्चर्यचकित करून टाकलं होतं. म्हणून अकबराने यांच्याशी कधीही विरोध उचलला नाही आणि म्हणून तिकडचे किल्ले शाबूत राहिले, ध्वस्त निघाले. अशा करामती दाखवल्या की ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणून त्यांच्यावर स्वाऱ्याने झाले. कारण बल पाहून काम केलं त्यांनी. आपल्या जास्तपेक्षा बल आहे का? राजांनी सुद्धा तसंच केलं. शहाजी राजाला पकडलं होतं. समर्थ म्हणे आधी शहाजीला सोडो आणि नंतर तोच किल्ला घे आणि मग माझ्याकडे ये. शहाजींना सोडवलं, परत स्वारी केली, किल्ला ताब्यात घेतला आणि मग कारण जीव महत्वाचा आहे. किल्ला केव्हाही घेता येईल. ते जर जीवाला मारून टाकतील तर जीव म्हणून ही जी राजे लोकांची किमया किंवा त्यांचं जो सामदाम दंडभेद हे असतं ना, म्हणून राजा लोकांच्या काही गोष्टीकडे न पाहिलेलं बरं. त्यांना प्रसंगावधान ठेवून काही काही गोष्टी कराव्या. हां, एक वेळा आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिबिर लावलेलं होतं. राजमंत्र्यांना तिथे बसवलं होतं, पण किल्ल्याचा शोध त्याच वेळा सुरू झाला म्हणून शिबिर बाजूला करायचं सांगितलं. या सगळ्या चव्हाण घराण्यांनी शिबिर बाजूला होणार नाही, आमच्या देखरेखीखाली दुरुस्ती करा आणि संशोधन करा. हे चव्हाण म्हणाले आपण गेल्यावर यांनी ध्वस्त करून टाकलं तर तयार ठेवा. त्यावेळेला सगळे घाबरले की हे बलानं आणि गुणानं आपल्यापेक्षा बलवान आहेत. लालूच दाखवून बाजूला नाही झाले ते. म्हणून त्यावेळेस त्यावेळेला त्यांचा विरोचित स्वभाव पाहून अकबराला आश्चर्य वाटलं आणि अकबरानं त्यांच्याशी शेवटपर्यंत संबंध स्नेह वाढवण्याचा प्रयत्न केला. पुढे अमेश महाराज पृथ्वीराजांची पत्नी बालाबाई आपल्या पित्याच्या घरी होती. कृष्णदासजी पायरी वैष्णवांची मंत्रदीक्षा घेतली होती. कालांतराने तिचाही विवाह पृथ्वीराजांशी झाला आणि बालाबाईनं अनुरोध करून कृष्णदासांना असं सांगितलं की तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांनाही गुरुमंत्र द्या. पण गुरुने असं सांगितलं त्याला उपरती झाल्याशिवाय मला मंत्र नाही देता येणार. नियम काय असतो संतांजवळ, तुम्ही स्वतः आले पाहिजे, म्हटलं पाहिजे की मला यातून मुक्त करा. आपण कोणामार्फत निरोप पाठवतो म्हणतात त्यांना काय काम आहे हो. तुम्ही तळमळले पाहिजे म्हणजे मग त्यांना तो कळवळा उपसतो आणि ते एखादा उपाय सांगतात. कारण असे जर उपाय सांगितले कोणता असेल तर पुष्कळ गोष्टी असेल काही होतं का. नास्तिकवाद जो आहे हा असाच आहे. माणसाची आस्तिक भूमी जी आहे ती भूमी भ्रष्ट करून टाकतो नास्तिकवाद. बऱ्याच घरामध्ये बाईची पूजा करत असताना माणसांनी लाथा मारलेल्या आहे आणि आता हरिहरी करतं नंतर ते. त्या लाथा मारल्यामुळे त्या सनातन धर्माचा जो अपमान झाला आहे त्यामुळे अजूनही चित्त स्थिर नाही होत त्या लोकांनी. कारण परमार्थ करण्याचा अधिकार सगळ्यांना व्यक्तिगत आहे तो. आता या स्त्रिया कशा त्यांनी पृथ्वीराजांना बनवलं आहे. कारण तुम्ही जरी शूर असले तरी तुमच्या पाठीशी कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. म्हणून बालाबाईने अनुवय विनय करून महाराजांना आपल्या महलामध्ये काही दिवस राहायला सांगितलं. काही दिवस आपल्या महलामध्ये राहायला सांगितलं की यांना तुमचा सहवास घडला पाहिजे. आता ते इतके उच्चतम कोटीचे संत होते की त्यांचा बालाबाईला काय आणि पृथ्वीराजला काय आणि बाकीच्या लोकांना काय हे कळालेलं नव्हतं.
कारण उच्चतम कोटीचे संत जे असताना ते चमत्कार दाखवत नाही. केव्हा चमत्कार दाखवतात? त्यावेळा ज्या वेळेला तुमची अश्रद्धा होते, अश्रद्धा होते त्यावेळेला तुम्हाला ते थोडासा चमत्कार दाखवत असतात. म्हणून त्यावेळेस बरं, हे जे महाराज होते हे नरसिंह भगवंताचे उपासक होते. आता नरसिंह दैवत जे आहे ते अत्यंत कडक आहे. कोणाकरता प्रकट झाले नरसिंह? हा, म्हटलं तिकडून प्रल्हाद येतोय काय? तर प्रल्हादाकरता प्रकट झाले. आणि हिरण्यकश्यप किती क्रूर होता, अत्यंत क्रूर. क्रूरानेच मागितलं होतं माणूस नको, पशु नको, पशु नको, तर त्याप्रमाणे रूप धारण केलं त्यांनी. आणि हिरण्यकश्यपूने पाहिल्याबरोबर घाबरलाय, कारण अंतकाल जवळ आलेला होता. एवढा जरी शूरवीर होता तरी अंतकालाच्या वेळा घाबरला. अंतकालाच्या वेळा फक्त भगवत भक्त घाबरत नाही. बस भगवत भक्त मनोहरला म्हणे, त्याला सांग मी मनाच्या श्लोकावर प्रवचन करत होतो त्या दिवशी, बाबा गेले त्या दिवशी. भवाची या भीता काय भीतो सिलंडी, धरी रे मना धीर धाका असे सांडी. तर तिथून मनोहरला म्हणे, जा मला भय उरलेलं नाही आहे. आणि तेवढ्या वेळात माझी वाणी बदलली आणि मृत्युंजय महादेव त्राईमाम शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधन याच्यावर बोलायला लागलो मी. आणि तेवढ्या वेळात ती तयारी सुरू झाली तिकडे. तो पळत आला. म्हटलं, तू कशाला मांडीवरून त्यांना खाली ठेवलं? तो तुझा योग आहे, माझा योग नाही. तो मांडीचा माझा हा योग आहे. त्याच्याच मांडीवर होतं ते. मग आम्ही प्रवचन बंद केलं 5:10ला आणि सगळे तिकडे पळालो. तर त्यावेळेला बरोबर शंकराचं वर्णन सुरू झालं होतं. मृत्युंजय महादेव त्राईमाम शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधन. मग सगळ्यांनी बुक्का घेतला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, तुमची आमची भेटी. येथून या बुक्का उधळला, घंटे वाजले, नगारे वाजले आणि त्यांनी इहलोक सोडला. हा मोठा मनोहर नेहमी चिडवायचा त्यांना, आमच्या खांद्याशिवाय तुम्ही जाणार आहे का? मनोहर म्हणे, तुझा खांदा घेणार नाही. तसंच वेळ झाले. 5 ड्रेसातल्या पोलिसांनी उचलून त्यांना ट्रॅक्टरवर ठेवलं. मनोहर बाहेरच राहिला. ऐन वेळेला झालं ते सगळं, सलामी वगैरे त्याच्यामध्ये. म्हणून निर्भय संतच होऊ शकतात. निर्भय संत होऊ शकतात. भवाची या भीता, हे जे भय आहे ना, हे आपल्याला केव्हा तरी स्वीकारावं लागणार आहे. मरणाचं भय एक दिवशी स्वीकारावं लागतं. जर क्षत्रियाने मरणाचं भय ठेवलं तर तो युद्धच करू शकत नाही. आताही पहा तुम्ही, हे सगळे लोकसभेमध्ये गप्पा मारतात, सैनिकांनी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. त्या घाटीमध्ये जाऊन पहा, फाटून जाते. जाऊन पहा तुम्ही. आताही परवा 2-3 कसे गेले आपले सैनिक. परमात्मा त्यांच्या पाठीशी राहो. आपण सद्भाव करायचा आहे. सोपं नाही ते. बरं, असं नाही म्हणता येत मी जाणार नाही तिथे. जा म्हणजे जावंच लागतं तिथे. असं पळून पण जाता येत नाही. पळून गेला तरी पायावर मारून देतील ते. असं आहे. आपण इथे गप्पा मारतो आईस्क्रीम खाऊन, ते तिथे कोणत्या छातेनं. म्हणून आपला एकही जवान जायला नको अशी प्रार्थना ठेवायची. जशी शुक्रवारी तुम्ही देवीची आरती करताना सांगतात की आमचा जवान आणि आमचा शेतकरी आत्महत्येपासून दूर झाला पाहिजे, म्हणून आरती चालते शुक्रवारी देवीची. नाही तर घ्यायला चालते. आपण फक्त प्रसादाला येतो, आतलं माहीतच नसतं आपल्याला. गोड नको, तिखट पाहिजे. म्हटलं काय तिखट पाहिजे? जीवन जे आहे ते त्यागमय आहे, भोगमय नाही. आणि क्षत्रियाचं जीवन उदार असतं, तो घाबरत नाही. म्हणून क्षत्रियम बलोमसी, क्षत्रियांमध्ये बाहुबल आहे.
विप्रामध्ये बुद्धिबळ आहे, व्यापारामध्ये द्रव्यबळ आहे आणि नौकरामध्ये कर्मबळ आहे. नौकर कर्माला प्रामाणिक पाहिजे. आंग चुकार नौकर जगात सुखी राहू शकात मोठ्यांचं म्हणा. आता तर रिटायर आहे पण नाही बोलवलं जाणार. कर्म जे आहे ते कर्मेत ईशू भजावा असं भगवद्गीता सांगते. कर्मे ईशू भजावा असं भगवद्गीता सांगते. म्हणून त्यावेळेस हे संत त्यांच्या घरी राहिले आणि त्या राणीचं आणि पृथ्वीराजांचं असं मनच भरे ना की यांनी जावं. शेवटी एक दिवशी त्यांनी सांगितलं की मी आता निघालो आणि एकदम घरातून अदृश्य झाले. बाहेर पडताना कोणाला नाही नौकर चौकराला दिलं आणि मग या दोघांना अति तळमळ लागली की असे गुप्त होता हे संत. आणि मग पृथ्वीराजाच्या पत्नीच्या स्वप्नात रात्री जाऊन सांगितलं आता माझ्याकरता तळमळ करू नका, तुम्हाला परिपक्व केलेलं आहे. परिपक्व झाल्यावर शिष्यांच्या जवळ राहता येत. जसं आई मुलाला चालायला शिकवलं आणि तो चालायला लागला की ती हात काढून घेते, त्याप्रमाणे आता तुम्हाला कर्मगतीने पुढे चालायचं आहे. कर्म चांगलं करायचं आहे. तुम्ही कर्माला ईश्वर मानून जगा दोघांना सांगितलं. कारण तुम्ही राजे आहात, सारखं तुम्हाला सत्संगाला येता येणार नाही. माझ्या कृपेनं तुमच्या घरामध्ये 2 चरण उमटलेले आहे, त्याचं दर्शन करत जा आणि त्याची पूजा करा आणि क्षत्रियाच्या कर्मामध्ये प्रामाणिक राहा. बस संपलं. सकाळी उठले तर यांना स्वप्नामध्ये द्वारकेच्या गोमती नदीचं स्नान सांगितलं होतं. तिथे स्नान करायचं आणि तिथले शंखचक्र तुझ्या अंगावर येतील. तर हे स्वप्नातून उठले पृथ्वीराज, तर अंग ओलं होतं. पत्नीनं विचारलं म्हणे काय, मी स्वप्नात द्वारकेला गेलो, अंग केलं आणि पाय म्हणे माझ्या अंगावर शंखचक्र गदा पद्म आलंय. आणि त्या दिवसापासून पृथ्वीराज निर्भय झाले की मला भगवंताचं कवच आहे म्हणून तो कवच शब्द आहे. आता सगळेच काल भैरव अंगावर ठेवत आहे. काल भैरव काल भैरव. आणि कशा करता? पैसे येऊ दे, पैसे येऊ दे. महाकाल महाकाल. महाकालाचं काम काय आहे? संहार. असं आहे ते. हे कोणत्याही गोष्टीचा बाजार होऊन जातो हल्ली. ते अंगावर धारण करणं क्षत्रियाला कवच आहे. अहो बुलेट प्रूफ जॅकेट दिल्यावर सुद्धा शेवटच्या दिवशी जॅकेट विसरून गेले. ती बाई म्हणते घाला, म्हणे नाही एक जवळ तर जायचं आहे. जाता जाता धन धन धन. हेच जर देवाचं कवच असतं तर गोळी वाचून गेली असती, दुसरीकडे चालले गेली असते. म्हणून आपल्याकडे देवी कवच, राम कवच, शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजा कौशल्ये, आपलं हनुमंताचं कवच. हनुमान चालीसा कवच आहे. नासे रोग हरे सव पीडा जपत निरंतर हनुमत बीरा. ते कवच होतं. पण आपलं इतक्या घाईत म्हणतो की त्याच्याशी काही संबंधच नाही. परमार्थ छोटा करा पण अगदी शांत चित्तानं त्याचा आपल्या मनावर परिणाम झाला पाहिजे. कारण यांनी दोघांनी पयहरी बाबाच्या करता जल अन्न सोडून दिलेलं होतं म्हणून स्वप्नात दर्शन दिलं आणि संस्कार करून दिले. एकदा पृथ्वीराज चव्हाण आणि राणी बालाबाई एक घर सोडून नरनारायणाच्या दर्शनाकरता बद्रीनारायणाला गेले. यांच्या दुसऱ्या राणीला पण यायचं होतं पण पृथ्वीराज चव्हाणांनी त्या राणीला टाळून दिलं. त्या पयहरी बाबांच्या कृपेने हिला अदृश्यगमन, कारण ते जसे अदृश्यगमन करायचे तसे हिला अदृश्यगमन प्राप्त झालं होतं. म्हणून हे दोघी बद्रीनारायणाला पोहोचले राजस्थानमधून. पहिली पत्नी आणि ते. आणि बाईने पाहिलं की आपल्याला नेलं नाही म्हणून ही बद्रीनारायणाच्या
दर्शनाच्या वेळा पृथ्वीराज येणार, त्याच्या आत त्या देवाजवळ उभे होते भद्रकाली. आता एक क्षत्रिय बाई बाजूला हो मला दर्शन करायचं आहे, आणि तिने फिरून पाहिलं तर पत्नी म्हणेल इकडे, म्हणे तुम्ही आत्ता मला नारायणाच्या समोर काय म्हणाले, बाई म्हणजे बहीण. तिकडे राजस्थानमध्ये बाई म्हटलं की बहीण होऊन जाते, आपण ताई म्हटलं की बहीण. आजपासून मी तुमची बहीण, हात लावायचा नाही बद्रीनारायणासमोर. एवढी गायिका केली. पृथ्वीराज चव्हाण आश्चर्यचकित पडले की आपल्या अंगावर मुद्रा आल्या, स्नान द्वारकेचं झालं, आणि हिला एकदम संसारातून मुक्त केलं गुरु महाराजांनी. हिला संसारातून मुक्त करून टाकलं, हिला वैराग्य आलं. नरनारायणासमोर मी आता नारायणाची मुलगी झाली आणि तुमची बहीण झाली, या शब्दामध्ये तिने संबोधित केलं. आणि त्यांच्यासमोर बद्रीनारायणापासून जी गुप्त झाली ती परत मेवाडमध्ये. मंदोदरी सुद्धा मेवाडचीच होती, राजस्थानची. रावणाने अपहरण केलं होतं तिचंही, म्हणून रावण जेव्हा बेशुद्ध पडला तेव्हा मंदोदरी राजस्थानमध्ये देवीला येऊन नवस केला, तेव्हा तो शुद्धीवर आलाय. कालचक्राशी युद्ध करत होता रावण आणि तिथे बेशुद्ध पडला. रावणाला वाचवण्याकरता, कारण लंकेतले सगळे देवदेवता भ्रष्ट होते. कसे ते माणसाची बळी द्यायचे ना तिथे. आता परवा कोणी आपला एक श्रोता आणि त्याची पत्नी जाऊन आले आणि ते म्हणे दादा कामाख्या देऊन प्रसादाला तुम्हाला म्हटलं बहीण आपण वैष्णव आहे, आपण तिथे जात नाही ना म्हणे. बहीण म्हणाली म्हणून मी गेली. म्हटलं नको, तो प्रसाद तूच घेऊन जा. जिथे जीव जातो तिथे वैष्णव जात नाही. असा कसा रे तुमचा देव घेतो दुसऱ्याचा जीव. आता काही लोक मलाही विचारायला तर त्यांना काही माहीत नाही. का दादा आमच्याकडे ते देवीला खारा नैवेद्य लागतो, गोड लागला तर चालेल का? आता मी खारा कशाला भाऊ म्हणेन, ब्राह्मण आहे पण नाही रे गोडच. मग ते लोक काय म्हणतात, त्यांना ना काही विचारायला जाऊ, त्यांना काही कळत नाही. म्हटलं काय तिकडे आम्ही हो म्हटलं म्हणजे एक जीव काय कराल तुम्ही. हां, म्हणून आम्ही हो म्हणायचं. त्यामुळे 1.5 फूट लांब जे आहे ते बरंच आहे. असं आहे आपलं मातानं ना कळत त्यांना. असं आहे ते. तुम्हाला अजूनही कळत नाही, ते लक्षात नाही. देव असा नाही आहे. गाडगे बाबांनी सप्तशृंग गडावून उडी मारायचं ठरवलं होतं. कायदा करतो का नाही. यशवंतराव म्हणे बाबा काळजी करू नका, उतर. तेव्हा उतरले बाबा. म्हणून ते म्हणतात नरनारायणाच्या समोर तुम्ही मला बाई म्हटलंय. भविष्यामध्ये भावना दृढ ठेवा. बाई या शब्दाचा अर्थ संबंधित केला आहे. दिव्य गमन शक्ती हिला प्राप्त झालेली होती आणि ती आनंदाची अनुभूती पृथ्वीराज चव्हाणाला नारायणापाशी आली. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, विसर स्वप्ना